नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. प्रकाश पांडुरंग शिंगाडे, राहणार कामती बुद्रुक, तालुका मोहोळ. आम्ही या गाईसाठी मिल्क चार्जर चालू. डॉक्टरनं सांगितलं होतं ह्याच्या पोटात लोखंड आहे म्हणून सांगितलं होतं. ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन करताना लोखंड कुठल्या रूपात गेलंय जे म्हणजे पोटात आतड्याला काय काय जखमा केले ती काय माहित नसल्यामुळं ऑपरेशन करताना बी दगावू शकेल म्हणला गाई. बर बर. मग आम्ही त्यानंतर मिल्क चार्जर आम्हाला आमच्या एका जोडीदारानं सांगितलं 200-200 ग्रॅमनं मिल्क चार्जर चारा म्हणून. ती चारल्यानंतर आम्हाला कुठलं परत काहीच म्हणजे अडचण आलीच नाही. ऑपरेशन झालं नाही, ऑपरेशन काहीच नाही. काय ऑपरेशन करायची गरजच पडली नाही. गरजच पडली. त्यांनी सांगितलं ऑपरेशन करावं लागेल. मिल्क चार्जर चारल्यामुळे ऑपरेशन करायची गरज पडली नाही. ओके. आणि आज जी गाय दिसती ही जर काही मिल्क चार्जर तुम्ही दिलं नसतं किंवा तुम्हाला माहिती झालं नसतं वाचू शकली नसती. काय बोलताय? नाही, म्हणजे परिस्थिती हिला जीवनदानच मिळेल म्हणायचं. हा, आता किती गायांना तुम्ही मिल्क चार्जर देताय? सगळ्याच. आता ही जी गाय आहे ह्या गायची तब्येत पहिल्यापासून अशी आहे का? नाही, मिल्क चार्जर पासून म्हणजे जनावर दावणीत अजिबात असं मिल्क चार्जर दिल्यापासून दावणीत काडी सुद्धा राहत नाही. म्हणजे 100% गाय खात्यात आहे. आता जी ही गाय आहे तर ह्या गायचं पहिलं शेण कसं पडायचं आणि आता कसं पडतंय? असं काय म्हणजे पातळ पडत होतं, घटमुट शेण पडतं. आता बघितलं तर एकदम घट्ट देशी गाय सारखं पडतंय. तर इतर जे दूध व्यवसाय करणारे शेतकरी आहेत त्यांना काय संधी देऊ इच्छिता? आवर्जून म्हणजे त्यांनी वापरायलाच पाहिजे. कारण दुसरा आजार कुठलेही होत नाहीत. मग अशी तुम्ही सांगू शकता जर थोडा ताप आला काल तर आम्ही तुम्ही मिल्क चार्जर 200 ग्रॅम न देतो. म्हणजे वाढवून देता? म्हणजे सकाळपर्यंत गाय नॉर्मल होती. 2 तासात गाय नॉर्मल होती. काय बोलताय? म्हणजे डॉक्टर बोलवायची गरजच नाही. तुम्ही मिल्क चार्जर चारायच्या आधी तुमच्याकडे डॉक्टरचं प्रमाण किती होतं नंतर जास्त होतं? म्हणजे 8-15 दिवसात महिन्यातनं बोलावं लागत होतं. बर. त्यामुळे आता काय नाही. म्हणजे मिल्क चार्जरची ज्यावेळेस तुम्ही चालू केले मिल्क चार्जर तेव्हापासून डॉक्टर यायचं बंद झालं. ओके ओके. म्हणजे गाभण राहायला मेस्टिटीजला अजिबात दुसरा कुठला आजारच होत नाही. म्हणजे तुमचा ताकदच तयार करते जनावर. म्हणजे जे काय तुमचा गाभ जायचा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, मस्टॅटिसचा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, पातळ संडास करायचा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि जी गायांची तब्येत आहे ती पण चांगली झाली. म्हणजे एकच पावडर अनेक सगळ्याच रोगावर एकच पावडर काम म्हणजे मिल्क चार्जर सर्वच काम करत आहे. ओके. म्हणून जे शेतकरी आज दूध व्यवसायामध्ये मिल्क चार्जरचे फॅन आहेत त्याचं कारणच हे आहे. ओके. तुमचा अनुभव एकदम लोकांना प्रेरित करण्यासारखा आहे. तर मिल्क चार्जर कुठून घेता तुम्ही वगैरे? प्रदीप सर. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. प्रशांत ज्ञानदेव कदम, राहणार कुरुड, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. आपलं शॉप आहे शहर रोड आणि कुरुड येथे. माझा मोबाईल नंबर आहे 8308 589701. ओके. धन्यवाद.